सुंदर, आनंदी, चालरीत मर्यादा सांभाळणारी, देवधर्माची आवड. हे आणि कुणी सांगितलं तुम्हाला? तुळशी समोर शुभंकरोती म्हणताना ऐकलंय मी. शिवाय गोडगा पुरे. हं दुकानात गेला होता पुस्तक द्यायला. हो, पण मग तिथून देवळातही गेलो होतो. कौल घेतलास देवाचा? कौल तो कशा करता? अरे लग्नाचं विचारायला. आपण आपली बरी म्हणून करायची, मग पुढे आपण ती आणि आपलं नशीब. खरं रे बाबा, पुढं आपलं नशीबच खरं. त्यापेक्षा भाविणीची मुलगी करायला हवी. मानू दृष्टीच पडली होती. कर रे बाबा कर.
मागावून ठेवण्यापेक्षा आधीच केलेली बरी. मी काय ठेवलेली बाई. ठेवलेली. पण ठेवलेली म्हणून तुला काय कधी कमी केलंय का? घरकरणीपेक्षा तुला जास्त करतो. तरी सुद्धा ठेवलेलीच ना. मग तुझ्याशी लग्न करू म्हणतेस आता? चला. हे ठेव. हे असे कधी घरकरणीला दिले नाहीत मी. तुम्ही आलचं वाटलं होतं. आज झोपलीये. नाही, आता जातो, नाहीतर गोंधळ होईल. आता नको, जातो. कुठे जाणार? तुम्ही चपल्याशिवाय आला. येतो म्हणा. माझा कंदील घ्या. जात. ये रे मनू, देवळात जाऊन आयलस? अरे ये रे, बस रे. कुठे गेली? देवळात दिसली ना. देवळात तर जाऊन मी येईल. देवळात गेली म्हणून सांग. अरे देवळात तर गेलेला, कधी आयला कोण जाणे. ता जाऊ दे रे. बघू माणूसाठी काय आणलं? चालू आणलंय 15 वांदे. अगो तुझीच तर कावे भाजी चालली आहे ना. मेल्या, कसली रे कावे भाजी? कावे भाजी नाही तर काय, भेटी मी आणतोय आणि गाठी भेटी मुंबईकरांचे करून दी. कसल्या रे गाठी आणि कसल्या रे भेटी? मुंबईची पाखराती. ता जाऊ दे रे. बघू. बघ बघ. अगो बाय, आमच्या मानूचा रंग हो. ए मानू, मानू गो, बघ ग. घे हो, घे घे.
बघूचा तेव्हा ह्या असा करता. माझे पैसे काय वर नाही लिहत. बघतोय तो मुंबईकर ह्याच्या मला लगीन करता तू काय. रागात जाऊ नको रे पुता. ते का जरा समज कमी. मनू परत ये रे. साडी फुकट गेली, येळ फुकट गेलो. लावा अत्तरा लावा. माझी बाय या बरं दिसत नाही. मनू रेवके जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तू. मला तू आवडत नाही. आवडायचा कसला प्रश्न गो. तो काय तुझं घो हाय. तरी सुद्धा तो मला नजरेसमोर नको. नको तर नको. निदान त्याच्या समोर चिडत नको जाऊ. बाबूल ये रे पुता. मानू मी जरा देवळात जाऊन येतो गो. ये हो ये. आज आणखी कोणाकोणाला गजरे द्यायचेत? म्हणजे नाही, काल मला मिळाला. नंतर मामा नाही. तो मनोरगे आत्ता घेऊन गेला असेल. सगळे सारखे. काल तुम्हाला कुणी काही दिलं नव्हतं. म्हणजे? आईने काल फक्त मामांना गजरा दिला होता. आणि मलाही. आईनं ना. हो. तो गजरा नव्हता काही. ती वेणी होती. मामीला म्हणून तिने दिली होती. पण मामीनं द्या म्हणून सांगायला विसरली. ती तुम्ही ठेवली की काय? माळी मिळली नाहीत ना. बसा बसा. आज गजरा मी बांधणार आहे तुम्हाला. तो हक्क माझा आहे. काल आमची शाल चोरली रात्री. शाल मिळाली पण चपला नाही मिळाल्या. घरीच विसरलो तुम्ही. तसाच अनवाणे धावत सुटलो. माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्या आठवणीने सुद्धा अंग कसं मोहरून जात. कसं आलो मी मध्यरात्री. मला सारखं वाटत होतं तुम्ही याल, निश्चित याल. तुम्ही आला नसता तर रात्रभर जागलो असते मी. आणि मी रात्री गेल्यावर तुमची शाल पांघरून झोपली. चालेल ना. तुलाच दिली आहे ती. ठेव आपली आठवण म्हणून. पहिल्या भेटीची. पहिल्या भेटीची. मग किती दिवस राहायचं ठरलं? जत्रा करून जाणार. तुमच्या तोंडात साखर पडू. मग घाल ना साखर तोंडात. घ्या साखर. झालं तोंड गोड. तोवर माझं तोरण सुद्धा पूर्ण होईल. ते आता तुझ्याजवळच ठेव सगळं. का? सगळं तुझ्याबरोबरच नेईन. मला नेणार? खरं? अगदी खरं. का संशय येतो? मला नाही खरं वाटत. गळ्या शपथ. तुझी आई विरोध करेल का? ती विरोध करणारच. का? तिचं म्हणणं आपण देवाचे पाय सोडून जर आपण लग्न केलं तर देव कधी सुद्धा आपलं कल्याण करणार नाही. सगळ्या खोल्या समजवते तिला. आणि तिने विरोध केला तर आपण महिन्याला तिला पैसे पाठवू. पाठव. पण तुमच्या घरून काय विरोध? माझा मी स्वतंत्र आहे.
आता मुंबईला गेलो ना की मी सरळ माझी कुठेतरी बाहेरगावी बदली करून घेणार आहे. तिथं कोण विरोध करणार? हं? आपण तिथं आपलं घर सजवू. 2-3 तोरणं तयार करून ठेवीन मी. उशांचे अभ्रेही 2 अभ्रे आहेतच. आणि तरीही तिनं नाही म्हटलं तर? तुम्ही म्हणाल तिथं, म्हणाल तेव्हा पळून येईन. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात शोधता माझे राजा माझे मोगा तुझे नावात जाणताना फुला फुला खुशीत आयलो फुला फुला खुशीत आयलो तुझे माझे प्रीती सोगा माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात शोधता